काय बाबा, कशा पद्धतीची हवा आहे राजकारणाची या ठिकाणी? राजकारणाचे मनोज शेटकडे आहे बाबा. 23 ला निकाल लागेल, काय चित्र पाहायला मिळेल? हो, चित्र आजच निकाल लागलेला आहे. जाहीर सांगतो की मनोज भाऊच गुलाल उधळणार आहे सिंदखेड राजा मातुरतेचा. साहेबांना काहीच कामच केलेलं नाही ना. 25 वर्षात त्याला प्रत्येक वर्ष निवडून आणलं, पण कोणतेच कामं केले नाही त्यांनी. कोण जाती जातीत भांडण लावून दिले शिंदे साहेबांनी. त्यामुळे तो येऊ शकत नाही, विशेष नाही त्याचा. मनोज कायंदे येतील. मनोज कायंदे काय नवीन वाटतं? चेहरा. तुम्ही म्हणताय हे जिचं मातेचं माहेर घर आहे, इथं भक्कमचे काम व्हायला पाहिजे, पण काही पण नाही. या ठिकाणी कशा पद्धतीची परिस्थिती आहे? कुणाची हवा पाहायला मिळते या भागात? शशिकांत खेडकर. कोणाची बाजू मजबूत पाहायला मिळते? कोण बाजी मारू शकतं? शिंगणे साहेब मारू शकतो. शिंगणे साहेब मारू शकते. हे जे 5000 कार्यकर्ते आजपासून मनोज भाऊच्या प्रचारासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी फिरत आहे. नमस्कार मंडळी, सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि महायुतीकडून संपूर्ण महाराष्ट्रभर मैत्रीपूर्ण जवळपास 4 ते 5 लढती पार पडत आहे. त्यापैकी एक मैत्रीपूर्ण लढत पार पडते आहे, ती म्हणजेच सिंदखेड राजा मतदारसंघात. या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणच्या जनतेला नक्की काय वाटतं आहे. काकू, काय वाटतंय? निवडणूक आहे, या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण राहील? कोण यावेळेस आमदार होऊ शकतं? मनोज कांदे. मनोज कायंदे ते होतील असं का बरं वाटतंय? वाटतं वातावरण चांगलं आहे ना. वातावरण चांगलं आहे, एक नवा चेहरा आहे. हो, करण्यासारखा आहे तो, आपल्या लोक पोहोचण्यासारखा आहे. हो का? मग मागचे आमदार होते त्यांच्याकडनं कामं झाली नाही का या भागात? ते ना काय केलं, खाऊन घेतलं स्वतःच. खाऊन घेतलं. मग मनोज कायंदे यांच्याकडनं कामं होतील का? होते, 100% होते. 100% होतील. दादा, विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या ठिकाणी प्रचाराचं वारं जोरदार पाहायला मिळत आहेत. आपल्या मतदारसंघात कशा पद्धतीची परिस्थिती आहे? काय वाटतं येणाऱ्या काळात कोण या ठिकाणी आमदार होऊ शकतं? सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये चित्र असं आहे सध्या की विचित्र चित्र आलेलं आहे. कोण कोणाच्या मागे चाललंय कळायला तयार नाहीये. तर विकास जसा पाहिजे 25 वर्षामध्ये असो का 5 वर्षामध्ये असो, लोकांना विकास नावाचा हा घटक आणखी कळाला नाही. विकास करणं जे माणसं येतात निवडणुकीच्या काळामध्ये येतात, विकास करतो असं करतो, गाजर द्यायचं काम फक्त हे बाकीचे लोक करतात. सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये आज काय होतंय ते मी माझ्या शायरीतून सांगत आहे. का करिता तुम्हीच गुन्हा, लबाड लुच्चा लुटणाराला निवडून देता का पुन्हा? लबाड लुच्चा लुटणाराला निवडून देता का पुन्हा? गोर गरिबा पिळून खाती जे जे रक्ताची रोटी, वेळ मताची येता जाता तुम्हीच त्यांच्या पाठी. मग दोष कशाला कुणा? लबाड लुच्चा लुटणाराला निवडून देता का पुन्हा? बांधवांनो, या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, सूतगिरणी उकळून पेली, मळी चाटून खाल्ली आणि पुन्हा त्या चोराच्या सोबत आपण जर गेलात तर नेमकं तुम्हाला आम्हाला राहिलेले पत्र परराष्ट्रात तुमचा आमचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही मक्तेदारी बंद करा. नवीन चेहरा, नवीन नेता, जनसामान्यात राहणारा मनोज भाऊ कायंदे यांच्या सोबत चला. या दोन्ही तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही. मक्तेदारी बंद करा, मक्तेदारी बंद करा आणि नवीन चेहरा मनोज कायंदे यांच्या सोबत चला, जो नेहमी सर्वांच्या दुःख सुखामध्ये तरुण पोरगा केव्हाही हजर होऊन दुःख सुखामध्ये सहभागी होतो. अशा माणसांना मतदान करा. मनोज कायंदे यांची निशाणी घड्याळ आहे. मनोज कायंदे जे आहेत हे चांगले विकास करते, कारण की नंदाताई 1976 पासून काम करीत होते काँग्रेसमध्ये, त्यांना बदल केलेला आहे. इकडे मनोज कायंदे हा एक राजकीय क्षेत्रातला नवीन चेहरा आहे आणि चांगला काम करेल असं एक माझं मत आहे. मनोज कायंदे हे राजकीय क्षेत्रातील एक नवीन चेहरा आहे आणि ते काम करतील असं तुम्ही सांगतायत. काय वाटतंय, मागच्या काळात कामं झाली नाहीत का? नाही, कामं झाले नाही. सिंदखेड राजामध्ये सिंदखेड राजा हा एकदम खेड्यात मध्ये जमा आहे, कोणताच विकास केला नाही, कोणताच विकास नाही. राजेंद्र शिंगणे 25 वर्ष या भागात आमदार राहिलेले आहेत. काय वाटतं, कोणती कामं प्रामुख्याने या भागात व्हायला हवी होती? नाही, राजेंद्र शिंगणेनं कोणतंच काम केलं नाही. सैनिक शाळा नेली ते आहे ना, सूतगिरणी नेली, साखर कारखान्याचं मागच फेकेले पहिलंच. इथं राजेंद्र शिंगणेचा विशेष नाही. काय वाटतं, येणाऱ्या काळात या भागाचा विकास कोण करू शकतं? मनोज कायंदे. मनोज कायंदे. दादा आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतं दादा, या ठिकाणी मागच्या जे आमदार आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी काही कामं झालीत का आणि येणाऱ्या विधानसभेला कोण निवडून शकतं? काय वाटतं आपल्याला? या सिंदखेड राज्यामध्ये भरपूर कामे झालेली आहे, जे की शशिकांत खेडेकर साहेब जे आहे यांच्या मार्गदर्शनातून, आणि जे ते सुखादुखात कुठे बी कामे येतात शशिकांत खेडे साहेब, आणि त्यांची निशाणे बाण. हे कुठे बी सुखादुखात कोणती म्हणजे हात केला गाडीला ते खाली उतरतात रोडाच्या.
बाकीचे उमेदवार कोणी उतरत नाही. आम्हाला मनोज कांदेच पाहिजे. मनोज कायंदे हवेत. ते हवेत असं काय वाटतं आपल्याला? हे आमदार आम्हाला तेच पाहिजे. बाकी आमदार आम्हाला बरोबर शेतकऱ्याची सगळ्याची नुकसान केली बाकी आमदारांनी. मनोज कायंदे आमदार होतील असं वाटतं आपल्याला? त्यांच्या माध्यमातून या भागाचा विकास होऊ शकतो. होऊ शकतो. एकंदरीत परत एकदा मनोज कायंदे यांच्या बाजूनच जनमत बघायला मिळतंय. मनोज कायंदे ओनली वन. 30 वर्षापासून शिंदे साहेबांनी काहीच कामे केली, सर्व लोक नाराज आहे. त्याच्यामुळे एकच नवीन तडफदार आहे मनोज कायंदेचे. मनोज कायंदे 100%. ते येतील असं का बरं वाटतं आपल्याला? कारण तो नौका बोरगा एक काम करणार आहे, त्याचं काम करणार आहे, जिल्हा परिषदचं काम केलेलं आहे आणि पूर्ण समाजाला धरून चालणार आहे. पूर्ण 18 पकडजाचे धर्माला धरून चालणारा वर्ग, त्याच्यामुळे सर्व त्याचे मतदारसंघ त्याच्या पाठीमागे आहे. पाठीमाग आहे. इथं कारखाना व्हायला पाहिजे होता, तो होता, तो त्याने खाल्ला. पुन्हा इथं रोड नाही, कुठं पाण्याची समस्या, खडकपूर्णाचं पाणी मोठं होऊन ते चिखलील गेलेलं आहे, आमच्या इकडे भेटलं नाही. ही समस्या मोठी आहे. आम्हाला स्वतःचं पाणी आम्हाला नाही, हे त्या शिंगणे कारणीभूत आहे. बामखेड रोड झाला नाही आणि सर्व शिंदे साहेबांनी कोणत्याच 30 वर्षात काम केले, लोक पूर्ण भिकास लावले, त्याच्यामुळे पूर्ण नाराज. इथं ओनली वन मनोज कायंदे. काय आपल्या भागात काही कामं झालीत का आणि काय वाटतं येणाऱ्या काळात या ठिकाणी कोण निवडून यायला पाहिजे? कामही झालेली आहेत, पण आता म्हणजे मतदार आता नवीन पर्याय शोधत आहे. नवीन पर्याय शोधत आहे. तुमच्या दृष्टीनं या मतदारसंघात आता नवीन कोणता पर्याय योग्य राहील? योग्य राहील म्हणजे आता वाटत आहे की आता मनोज कायंदे आता युवा पिढीतले आता आमदार व्हावेत असं मतदारसंघातल्या युवा मुलांना वाटतं. असं वाटतंय. अजून काय वाटतं या मतदारसंघात कोणती कामं व्हायला पाहिजेत? या भागात MIDC चे काही कामं आहेत का? युवकांना रोजगार आहेत का? काय वाटतंय? नाही, MIDC तर आहेच नाही आमची. MIDC नाही आहे. रोजगारही आता खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रालाच पडलेला आहे. काय वाटतं? तुम्ही सांगतायत की एक नवीन चेहरा हवा आहे आणि तुम्ही जे काही मनोज भाऊ कायंदे आहेत यांचं नाव या ठिकाणी घेत आहेत, त्यांच्या माध्यमातून ही कामं होऊ शकतात समोर? हो, असं अपेक्षा आम्ही केलेली त्यांच्याकडे आणि ते करू शकतील असं वाटत आहे. काय वाटतंय? विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी आलेल्या आहेत, कुणाची चर्चा या मतदारसंघात आता जास्त पाहायला मिळते आहे? आता सध्या ते चर्चा तर सध्या शरद पवार साहेबांच्या पक्षाची तुतारीची आहे. काय वाटतंय? राजेंद्र शिंगणे मैदानात आहे, त्यांच्या विरोधात मनोज कायंदे, शशिकांत खेडेकर, सविताताई मुंडे या सुद्धा मैदानात आहे. काय वाटतं कोण मजबूत ठरणार? नाही, सध्या कारण जर समजा हा जो मतदारसंघ हा पुरोगामी विचाराचा आहे, त्यामुळे शक्यतोवर मला तरी वाटतं की या ठिकाणी साहेबालाच म्हणजे आपलं शिंदे साहेबालाच या ठिकाणी सहकार्य होईल. पण युवा वर्गासाठी काहीच झालेलं नाही. कॉलेज नाही, तालुकास्तरीय असं काही ग्राउंड नाही वगैरे काहीच नाही झालेलं आहे. तर आम्हाला एक बदलाव हवा. या ठिकाणी तुम्ही सांगतायत की युवा वर्गासाठी कुठलंच काम झालेलं नाही. रोजगाराचा जो आहे तो प्रश्न या ठिकाणी. काय वाटतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोणामध्ये दिसून येते, कोणत्या उमेदवारामध्ये दिसून येतं? यांचा आमचा युवा नेतृत्व कायंदे साहेबांकडे आम्हाला थोडी अपेक्षा आहे यावर्षी. कायंदे साहेबांकडून अपेक्षा आहेत. एक उगवतो नेतृत्व आहे, उमलतं नेतृत्व आहे. मतदारसंघाची विकास करण्याची धमक ही सन्माननीय भाऊमध्ये आहे. मतदारसंघामध्ये अनेक महत्वाचे विकासाचे कामं 25 वर्षापासून राहिलेले आहेत. साखर कारखाना असेल, त्याच्यानंतर MIDC असेल, त्याच्यानंतर रस्ते विकास असेल, त्याच्यानंतर विमानतळ असेल, त्याच्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊंचा या ठिकाणी एकंदरीत पूर्ण विकास आराखडा या ठिकाणी अजून सुद्धा मंजूर झालेला नाही. ते काम येणाऱ्या काळात मनोज भाऊच्या हातातून आपल्याला करून घ्यायचे. या वेळेस या ठिकाणी कोण आमदार होऊ शकतं? राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर की जे नवीन उमेदवार आहेत, मनोज कायंदे, यापैकी कोण होऊ शकतं? माझं स्वतःचं मत आहे शशिकांत खेडेकर आहे ना, तो चांगला माणूस आहे. शशिकांत खेडेकर चांगला माणूस आहे. ते आमदार होतील असं का बरं वाटतं आपल्याला? ते आमदार होतील असं का वाटतंय? नाही सांगू शकत नाही, जगाचा पहिले आहे का नाही. आपण का असं स्वतःच मत सांगलं मी. बरं, काय वाटतं? राजेंद्र शिंगणे या ठिकाणी 25 वर्ष आमदार राहिलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून या भागात काही विकास करण्यात आला का? काही पण नाही. कोणकोणती कामं व्हायला पाहिजे होती बरं या ठिकाणी की जे प्रामुख्याने राहून गेली? भक्कमचे काम होते. हे जिजा मातेचं माहेर घर आहे, इथं भक्कमचे काम व्हायला पाहिजे, पण काही पण नाही, काहीच झालं नाही. त्याला कमीत कमी 15-20 वर्ष झाले असं नाही. तेच आहे. तर या मतदारसंघात आमदारांना समजा जो पालकमंत्री आहे त्याच्या असून चट असून समजा त्यानं विम्याबद्दल काही बोलला नाही, शेतकऱ्याची नाराजी शिंदे साहेब नाही. मग काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेस? या ठिकाणी मनोज कायंदे उमेदवार आहे, शशिकांत खेडेकर आहे, त्यानंतर गायत्री शिंदे नाही, तर मनोज कांदे नाही तर शशिकांत खेडेकर या दोन्हीतून येतील असं वाटतंय आपल्याला. काम म्हणजे काहीच नाही, त्या हिशोबानं कामं व्हायला पाहिजे, त्या हिशोबानं काहीच कामं नाही. जे कारखाने वगैरे येत होते इथं ते सर्व बंद पडले. यावेळेस काय पलट होणार आहे? काय म्हणते साहेब की ज्या आवश्यक वस्तू आहेत
किंवा गरिबांच्या अडीअडचणी, शेतकऱ्याच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत. गेल्या 35 वर्षापासून आतापर्यंत जितके लोक निवडून आले त्या एकाने आतापर्यंत कोणतीही प्रक्रिया राबवली नाही. जिजामातेच्या नावावर पैसे आणतात जरूर, विकासाच्या नावावर पैसे आणतात जरूर, परंतु आजही इथं वार्ड नंबर 12 मध्ये जा किंवा झोपडपट्टीत जा, तिथं कुठलीही सुविधा नाही. यावेळेस कोणाची बाजू या ठिकाणी मजबूत पाहायला मिळते? मनोज कायंदे किंवा शशिकांत खेडेकर यापैकी एक आहे. काय वाटतं पुढच्या वेळेस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण आमदार होऊ शकतं आणि कोणाकडून ही कामं केली जाऊ शकतात? आम्ही तर मनोज भाऊ मतदान देणार आहे, कारण आम्ही जीवनदारीची समाजी आम्हाला अपेक्षा आहे. मनोज भाऊंना आम्ही मतदान देणार आहे. काय वाटतं यावेळेस या मतदारसंघात कोणाची हवा पाहायला मिळते? कोणता उमेदवार या ठिकाणी लोकांच्या मनात या ठिकाणी घर करून राहतोय आणि यावेळेस लोकांच्या मनातील आमदार कोण आहे? युवा नेत्याच्या हिशोबानं म्हणजे मनोज कायंदे. मनोज कायंदे. हा, मनोज कायंदे युवा नेता आहे आणि युवा नेत्याच्या हिशोबाने ते म्हणजे कामं बी चांगले करणार या ठिकाणी. युवा पिढीसाठी अनेक प्रश्न आहेत, युवकांना रोजगार नाहीये, या ठिकाणी MIDC नाही असं अनेक जण सांगतायत. काय वाटतं यावरती काम होऊ शकतं त्यांच्याकडनं? हा, होऊ शकतो. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात काय वाटतंय या ठिकाणी कशा पद्धतीची परिस्थिती आहे? कुणाची हवा पाहायला मिळते या भागात? शशिकांत खेडेकर. शशिकांत खेडेकर. त्यानंतर मागच्या काही वर्षात या ठिकाणी कामं झाली का? कामं काय झाले असे मोठाले कामं शेतकऱ्यासाठी? छोटे कामं तर असे होतच राहतात. शेतकऱ्यासाठी पाणी लागतं, त्याच्याबरोबर कारखानदार लागते जवळपास. मग या ठिकाणी खडकपूर्णाचं पाणी आहे, हे पाणी शेतकऱ्याला भेटलं की इकडं? नाही भेटलं. 25 किलोमीटर इथून सनी खडकपूर्णा. तरी या भागात तालुक्याच्या जवळचा असून सनी वंचित राहिला. वंचित राहिला. हा, मेकर गेलं, चिखली गेलं, बाहेरच्या तालुक्यात पाणी गेलं, इथल्या शेतकऱ्याला मिळालं नाही मिळालं पाणी. मग जे विद्यमान आमदार आहेत राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्यावरती काम करायला पाहिजे होतं. हे करायला पाहिजे पण नाही केलं. याच्याबद्दल आपण काय म्हणणार? त्याच्यावर हा नवतरुण युवक आपल्या सोबत आहे, त्याच्यासोबत बातचीत करूया. विधानसभेच्या निवडणुका पार पडताय आपल्या मतदारसंघात. काय वाटतंय वंचित बहुजन आघाडीची आपण या ठिकाणी टोपी घातलेली आहे, काय वाटतंय आपला उमेदवार प्रबळ ठरू शकतो या भागात? हो. सविता मुंडे या वंचित बहुजन आघाडीकडून उभ्या आहेत. येणाऱ्या काळात या ठिकाणी 20 तारखेला मतदान पार पडेल, 23ला निकाल लागेल. काय निकाल बघायला मिळेल? आम्हाला असं वाटतंय वंचित बहुजन आघाडी निवडून यावी. काय वाटतं मग आपल्या भागात कोणाची हवा आहे? या ठिकाणी राजेंद्र शिंगणे हे उमेदवार आहेत, मनोज भाऊ कायंदे उमेदवार आहेत, त्यानंतर शशिकांत भाऊ खेडेकर उमेदवार आहेत. काय वाटतं कोण या ठिकाणी आमदार होऊ शकतो यावेळेस? खेडेकर होतील असं वाटतंय. आपल्या भागात कामं झाली का मागच्या 5 वर्षात? झालीत का? कुणाच्या माध्यमातून करण्यात आली? त्या खेडेकरच्या माध्यमातून खेडेकर यांच्या माध्यमातून करण्यात आली. मग काय वाटतं कोणता उमेदवार करू शकतो या ठिकाणी? मनोज कायंदे, आता गेले मागच्या वेळेस बी असंच खेडेकर साहेबांनी आश्वासन दिलं की पाणी आणून 5 वर्षात. आता दुसरे 25 वर्ष लागली. असं आश्वासन दर साल एक चान्स मारून घेतो आणि शेतकरी मजूर सर्वसाधारण लोक परेशान होऊन जातात त्याच्यामध्ये. परेशान होऊन जातात. आता हे 10 साल झाले काय परेशानच म्हणायचं सर्वसाधारण. काय वाटतं यावेळेस 23 तारखेचा निकाल काय पाहायला मिळू शकतो? मनोज कायंदेकडे. मनोज कायंदे. एकंदरीत मनोज कायंदे हे या ठिकाणी आमदार होतील अशी प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे.